सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, देशभरातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गुड न्यूजची वाट पाहत आहेत. ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात डीए वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. ही बातमी नेमकी कोणती आहे, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळतील. मित्रहो, देशभरातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गुड न्यूजची वाट पाहत आहेत. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. केवळ डीएच नाही, तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची थकबाकीही मिळू शकते. आता डीएमध्ये किती वाढ होऊ शकते, ते बघूया. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत घोषणा होणे बाकी आहे. केंद्र सरकार वर्षातून 2दा, जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता सुधारित करते. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळेल. यावेळी केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3% वाढ करू शकते, असे मानले जात आहे. महागाई भत्ता 53% पोहोचू शकतो. केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3% वाढ करू शकते. डीएमध्ये 3% वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची वाढ 53% पोहोचेल. 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीतील वाढ लागू होण्याची शक्यता आहे. याला विलंब होत असला तरी वाढलेले दर 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू होणार असल्याचे मानले जात आहे. पगार किती वाढणार, ते बघूया. डीएमध्ये 3% वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए 53% पोहोचेल. आता उदाहरणासह पगारवाढ समजून घेऊ. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 30,000 रुपये असेल, तर सध्या 50% डीएनुसार त्याला 15,000 रुपये महागाई भत्ता मिळतो. जर महागाई भत्ता 53% पर्यंत वाढला तर त्याच्या पगारातील डीए 16,900 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा एकूण 900 रुपयांची वाढ होणार आहे. डीए सोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतर भत्तेही वाढणार आहेत. त्याचाही लाभ मिळणार आहे.